एसटी कर्मचारीच एकमेकांच्या मदतीसाठी आणि जनतेच्या सेवेसाठी तयार नाही आहे. नमस्कार, गावाकडच्या बातम्या घेऊन मी संकेत कदम. खरं म्हणजे 23 जूनच्या संध्याकाळी हिंगणघाट शहरातून विठाई MH13 CU 8418 जी गाडी राजुराहून आर्वीसाठी निघाली होती, अचानक नंदुरी चौकामध्ये रडकतो आणि गाडी बंद पडते. वरून धुवाधार पाऊस सुरू, नागरिकांची गर्दीच गर्दी, मागे ट्रॅफिकची लाईनच लाईन जमा झाली, पोलिसांची एंट्री सुद्धा होते. ड्रायव्हर कंडक्टर एसटी कर्मचाऱ्यांना स्थानिक मेकॅनिक्सला फोन करतात, पण सेवा पोहोचते शून्य. माझा प्रशासनाला आणि सरकारला सरळ प्रश्न आहे, पण त्या परिस्थितीमध्ये जर एखाद्याला काही प्रॉब्लेम झाला असता तर त्याला जबाबदार कोण? जर शहरामध्ये हा प्रसंग झाल्यानंतर जर एसटी कर्मचाऱ्यांचं डेपोचं लक्ष नाहीये तर हायवेवर बिचारे नागरिकांचे किती हाल होत असेल. का बरं एसटीचे स्थानिक कर्मचारी झोपा काढत आहेत? बरं झालं प्रवासी सेवा संघटना आणि विदर्भ एसटी प्रेमींना मी हाक मारली आणि त्यांनी स्थानिक आगार प्रमुखांना फोन केला आणि त्यांनी 10 मिनिटांमध्ये सेवा पोहोचवली. पण मला एवढंच विचारायचं आहे की त्याच्या पहिले 1 ते 1.5 तास जो आमचा वाया गेला किंवा नागरिकांना त्रास झाला, गर्दी जमली, त्यासाठी जबाबदार कोण? हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा प्रशासनाला जाग येण्यासाठी. धन्यवाद.